तुळजा भवानी मातेचं आज दर्शन घेऊन तुळजा मातेला आज प्रार्थना केली की माझ्या शेतकरी बांधवाला, माझ्या गोरगरीब जनतेला सुखी समाधानी ठेव, हीच या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. काल तुम्ही पवार साहेबांची काल पुण्यात भेट घेतलेली आहे. आज तुळजाभवानीचं दर्शन घेत आहे. लोकसभेच्या घोषणा कार्यकर्ते येतात. नेमकं तुमच्या पुढची वाटचाल राजकीय दिशा काय असणार आहे? काय कार्यकर्ते असे एकापेक्षा जास्त संख्येने एकत्र आल्यानंतर ते एक उत्साह निर्माण होतो आणि मग ते उत्साहाच्या भरात घोषणा देत असतात कार्यकर्ते. पण आज नाही दर्शनाला आलो. मी नेहमी तुळजा मातेचं दर्शनाला या ठिकाणी येत असतो. आमचे अध्यक्ष साहेब आमचे महाराज आहेत सगळे. आम्ही नेहमी एक माझं श्रद्धेचं स्थान आहे, श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाला नतमस्तक झालं पाहिजे आणि ज्या दुःखी समाज आपल्याला पाहायला मिळतो त्या समाजासाठी काहीतरी मागणी करायची असते, त्यासाठी येत असतो. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पण काही महत्त्वाचे निर्णय जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेले आहेत त्यावेळेस देवीचं दर्शनाला तुम्ही येतात. आता नेमका कोणता निर्णय आहे की माझ्या आयुष्यात मी एक देवी भक्त आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी माझं मोठं देवी देव दर्शन असो किंवा तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन असो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन असो किंवा तुमच्या वैष्णव मातेचं दर्शन असो, नाशिकच्या सप्तशृंगी मातेचं दर्शन असो, त्या राशींच्या रेणुका मातेचं दर्शन असो, मी नेहमी एक देवी भक्त असल्यामुळं नेहमी दर्शन घेत असतो. पण आता तुम्ही म्हणाले होते की कार्यकर्त्यांनी देवीला नेमकं मागताना खासदारकीसाठी आशीर्वाद मागितला की आमदारकीसाठी? प्रश्न असा नाही, काय असतं, जो भक्त देवीला प्रिय असतो ना त्याला स्वतःसाठी मागायची गरज नसती, देवी माता त्याला देत असते. तसं मी देवी मातेचा एक प्रिय भक्त आहे. पण सकाळपासून म्हणजे कालपासून खरं तर लोकांची भावना आहे की तुम्ही आता खासदारकीला उभं राहावं. आता तुमचं तयारी काय झाली आता? कारण तुम्ही कार्यकर्ते काय असतं, मी आता देवी मातेचं दर्शन घेतलं. आता देवी माता काय साक्षात्कार देईन मला ते पाहू. आता कालच्या शरद पवार साहेबांची भेट घेतली, मात्र उघडपणे आपण शरद पवार साहेबांच्या गटात गेले नाहीत, असं पक्ष प्रवेश केला नाही असं बोललं जाते. नेमकं आपण कुठल्या गटात आहेत? अरे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला गटतट काय नसतं. मी एक सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे कार्यकर्ते. प्रेम कोणावरती आहे तुमचं? प्रेम कोणावरती आहे? शरद पवारांवरती की अजित पवारांवरती? कसं असतं, तुमचे मीडियावाले आहेत ना, आमच्यासारखे गरीब कार्यकर्त्याला उगा अडचणीत आणायचं काम करतात. मी एक गरीब कार्यकर्ता आहे. बरं, गरीब कार्यकर्त्याला विचारतोय प्रेम कोणावरती आहे नेमकं? शरद पवारांवरती आहे की अजित पवारांवर? पवारांवर प्रेम आहे माझं. मग दादावरती की पवार? पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर. कोणते पवार? आई मोठं आपलं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतले आणि तुमच्यासाठी सुद्धा मागितले देवी माते. आमचे मीडियावाले बांधवांचं तर इतकं प्रेम आहे माझ्यावर, ते सुद्धा आनंदी राहिले पाहिजे, ते सुद्धा सुखी राहिले पाहिजे. आता लोकसभेची लढण्याची जवळपास तयारी झाली, मानसिकता काय असतं साहेब, कुठली निवडणूक लढवायची म्हणल्यानंतर कार्यकर्त्यांचे तुम्ही सांगितलं की कार्यकर्ते घोषणा देत होते. कार्यकर्त्यांचं मत विचारातच घ्यायचं असतं, कारण ते खिंड लढवणारे कार्यकर्ते असतात. पण त्याबरोबर जनतेचा कौल काय, जनभावना काय ही सगळ्यात महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा राजकारणामध्ये काही नेते मंडळींच्याकडला एक कार्यकर्त्यांची एक चौकट तयार झालेली असते आणि ती चौकट नेत्याला फक्त साहेब तुम्हीच, तुमच्याशिवाय कुणीच नाही. आणि निकाल लागल्यानंतर साहेबाचे डोळे उघडतात. साहेब म्हणतो अरे काही खरं नाही, हे जरा होत्याचं नव्हतं होऊन गेलं. पण मी एक उलटा विचार करणारा, म्हणजे आपण जसं 1पासून 100पर्यंत मोजितो ना, मी 1पासून 100पर्यंत मोजितो. 100 ते 99, 98, 97 हे पण माझे उलटे गणित. जनतेची भावना काय? आपण काय अभ्यास केला? जनभावना मी सकाळपासून आज मतदारसंघात निघल्यापासून प्रत्येक गावागावात माझं स्वागत झालं. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहिला. म्हणजे आमच्या खरड्यापर्यंत, माझ्या पारनेर ते खरड्यापर्यंत प्रत्येक गावात स्वागत झालं. आता ह्या सगळ्या स्वागत झालं, जल्लोष झाला, सगळ्या झाल्या. त्यामागची भावना माझ्या थोड्याफार प्रमाणात लक्षात आली
आता मला नंतर परत जरा थोडं ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांशी चौकशी करून चर्चा आणती करून कधी कधी काय असतं डीजेची मिरवणुकीत कार्यकर्त्यांना कळत नाही ना. थोडी भावना काय होती आज भेटलेल्या थोडी भावना काय होती जनतेची? आज भेटलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक भावना काय होत्या लोकांची? थोडी भावना काय होती? आता तुम्ही बरोबर होते. त्यामुळं कसं असतं तुम्हाला एक सांगू का, जो रेतचा घोडा असतो ना त्याच्या लक्षात येत नाही लवकर. एखादा पैलवान ज्यावेळेस कुस्ती करतो ना त्याच्या लक्षात येत नाही कुठला डाव टाकायला पाहिजे, पण जे थर्ड पर्सन अंपायरची भूमिकेत असतात ना त्यांच्या लक्षात येतं आता हा डाव ह्या पैलवाने टाकला पाहिजे. तसं माझ्या काय लक्षात आहे ना, मी आता सध्या सध्या रेतचा घोडा म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं ना. अजितदादा म्हणले की लंके साहेब फक्त पारनेरपुरते पॉप्युलर आहेत. आदरणीय दादा हे आमचे कालही नेते होते, आजही नेते आणि उद्या पण नेते असणारे. नेत्याच्या मुखातून एखादा शब्द गेला तर त्यावर कार्यकर्त्यांनी कधी भाष्य करायचं नसतं. नाराज झाले तुमच्यावर दादा, तुम्ही पवारसाहेब? आता दादा नाराज झाले, दादा आणि मी आम्ही पाहून घेऊ ना. बाकीच्या लोकांनी आमच्या दोघांच्या नात्यात काय वितुष्ट आणायचं काही प्रयत्न करावा नाही अशी माझी. आपण ज्या धाराशिवमध्ये आलात त्या धाराशिवचं नामकरण झालंय, काल अहमदनगरचं पण नामकरण झालंय, नेमकं कसं बघताय? बऱ्याच दिवसापासूनची भावना होती, भूमिका होती. धाराशिवचं नामकरण झालं, आमच्या नगरचं सुद्धा अहिल्यानगर म्हणून नामकरण झालं. अरे गेल्या कित्येक दिवसापासूनची प्रत्येकाची मागणी होती. ज्या अहिल्यादेवींनी म्हणजे खऱ्या अर्थाने जी शूरवीर माता म्हणून ज्या मातेकडं पाहिलं जायचे ती अहिल्या माता. म्हणजे नुसतं महाराष्ट्राभर नाही पुऱ्या देशामध्ये त्या मातेचं काम होतं. मी मधल्या काळात मध्य प्रदेशमध्ये गेलो, त्या ठिकाणी सुद्धा अहिल्या मातेने मंदिरं उभे केलेले आहेत. म्हणजे ते नामकरण झालं हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे ना. लंके साहेब, मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा. तुमच्या विरोधात किंवा तुम्ही आता मला बोलत नसलात तरी सुजय विखे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली. आपण त्यांचं आव्हान तगडं समजता, कसं पाहता? कसं असतं साहेब, मी एक राजकारण करीत असताना कोण काय करतं, कोणाची भूमिका काय आहे याकडं कधी लक्ष देत नाही. आपण आपल्या कामाला महत्त्व द्यायचं आणि आपण आपल्या कामाने पुढं जायचं असतं. त्यामुळे दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट व्हायचं नाही. एखाद्याने आपल्याबद्दल काही वक्तव्य केलं तर त्याला आपण प्रत्युत्तर द्यावाच असं काही कंपल्सरी नाही ना. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, आपण कामाला महत्त्व देऊन पुढं जायचं. या राजमार्गाने पुढं गेल्यामुळं मी या मतदारसंघातून कुठला राजकीय वारसा नसताना आमदार झालो ना. पण काही दिवसापूर्वी तुमची नाराजी होती, बरंच त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला तुम्हाला कार्यकर्त्यांना. कसं असतं, मी एक खेळाडू आहे. खेळाडू हा खेळ खेळत असतो, असा हरणाऱ्यातला खेळाडू नाही मी. त्यामुळं हे गोष्टीला काय लय असं आव्हान तगडं समजतं का नाही सुजय विखे यांचं तुम्ही तुमच्यासमोर? कसं असतं, खेळात कुठला खेळ खेळायचं म्हणल्यानंतर ते आव्हान नसतं, ते हसत हसत खेळ खेळायचा असतो. ते आनंदाने ते संकट परतावून लावण्याची ताकद पाहिजे. उगाच चिडचिड करून काहीतरी उगं बोदरेशन डोक्यात ठेवून नाही करायचं कधी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.